घर माझ्यासारखंच आहे, मग तक्रार चालणार नाही. पटत असेल तर टाका बोचकं खाली, नाहीतर तशाच बाहेर चला. आपल्या घरात आपण राजे असतो, गावात जोड्याशी उभं नका करीनात. मी भंगड, गांजेकस, रंडीबाज, दरिद्री कसाही असेल नव्हे आहेत. लग्नाच्या बायकोप्रमाणे राहावं लागेल. समजून घेणाराला यात काय ते आलं. तुला सांगतो, हे नवरे लेकाचे पावणे आठ म्हणून पोरं होत नाहीत आणि त्याचा राग काढतात बाईवर. उठसूट धोपटतात, तुडतात, नामर्द साले. रंडी जेवढी लवकर देवापाशी पोचेल ना, तेवढ्या लवकर कोण नाही पोचणार. देवापुढे सुद्धा अशी ताठ मानणं जाईल, म्हणेल देवा पोटासाठी जगले पण कुणाला फसवलं नाही, गुंतून नंतर छळलं नाही, दिलं असलं तर सुख दिलं. अला हे शरीर आहे, हे वासनेचं आगर, हे कोणी निर्माण केलं? त्यानंच ना. आपली भूक साधी नाही, मग तक्रार चालणार नाही. काय म्हणून दाऊदनं आरती नाही म्हणायची? कारण ते मुसलमान आहेत आणि पुढे टाकलेली असेल, पण घरंदाज आहे मी. नवऱ्याने टाकलेल्या बाईला घरंदाज म्हणत असतात कोणी. 6 आणल्या 6, कुणाचा जुलूम म्हणून खपून घेतला नाही आपण. बापाला बाप न म्हणणारा माणूस मी, पण तुझं ऐकलं का नाही? मी गेल्यावर कळेल काय जास्त तू कुत्र्याच्या मोतीने जगावं लागेल तेव्हा कळेल. रांड ना मी, कुत्री, दीड दमडीची. मग चल निघा, निघ, उठ, चल चल, निघ निघ. या घरात राहायचंय आता तुम्हाला. सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही. 2 पातळ सुरुवातीला, मग वर्षाला 1. बड़ा किस्मत वाला है तू. मिला था किसको और तुम्हारे हाथ में आयता आ गया. आवडलं का घर? जुनं वाटतं फार. पटत नसेल तर बाहेर व्हायचं इथून. बाहेर आणखी घर आहे? नाही, घर एवढंच, पण हा राजाचा महाल नव्हे, हे सखाराम बाइंडरचं घर आहे. कोण सखाराम बाइंडर? कोण म्हणजे मीच. असं होय. मला वाटलं आणखी कुणी. मला धंद्याला लावायला निघाला होता. त्याची माय व्यायली पाहिजे मला तसलं करायला लावायला. आता चहा करा चांगला. या घरात तो बाई माणसाने करायचा. पण मला चहा करता येत नाही. चहा करता येत नाही? गरज असली की इथं ठेवतो. इथं मग सगळं बायको प्रमाणे करावं लागतं. दोघांना किंवा एकाला बास झालं की पाठवून देतो जिकडे जायचं असेल तिकडं. दाऊद बाहेर आल्यानंतर आज जाऊन काय ते करा. पण आता इथंच राहायचं तर लाजायचं कुणाला? झोपत्याट घंटाभर दिवसात की तेवढं जेवणाचं झालं की उठवा बघा मला जेवायला. तिकडे आत आत कोण आलं तर काय म्हणेल? झोप काय कुणाच्या बाच्या मालकीची नसती. मी नवऱ्याचं घर सोडलं असलं तरी तसली बाई नाही. माझ्या पतिवर्तेच्या शिलासाठी घर सोडून निघाले मी. कोण कोण तू? हा, नवरा चंपूचा. फौजदार शिंदे म्हणतात मला. डिसमिस आहे. नशिबास फार छान आहे. एवढा एक एक पुठ्ठा, एवढी छाती, एवढे एवढे. थोबाडच फोडतो तुझ्या स्वतःच्या बायको बद्दल असं बोलतो. डुक्कर साला. कोण ये सोंगीत? पण घरात काय म्हणून घेतलं? कसा जात नाही तेच बघते मी. काय व्हायचं तुझं इथं? मला पदर बी आला नव्हता तेव्हा माझ्या आईकडून विकत घेऊन यानं लगीन लावलं माझ्याशी. मला काय पण समजत नव्हतं तेव्हा. माझे हाल हाल करायचा रात्र रात्र. मला डागायचा, सुया टोचायचा, घाण घाण गोष्टी करायला लावायचा. पळाले तर धरून आणून बांधून तिकड भरलं होतं भलत्या जागी भडव्यानं. मला काळीच राहिलं कुठं? क्या मारा पंचीने. तू समल करे ना. मला ते तसलं काय आवडत नाही. ते बाई पुरुषातलं. इथं ठेवलेल्या बाईला बायको प्रमाणात सगळं करावं लागतं. तुला देते मी सगळं. मूड द्या मला दारू दे म्हणले तर मजा देते तुला. थांब. पुतण्यानं बाहेर काढलं मला. किती दिवस राहशील इथं? कोण? मी आणखी कुठं जाणार? का काढलं नवऱ्यानं तुला बाहेर? मूल नव्हतं. तू गेल्यावर त्याला झालं? तुमचं काय झालं? नवरा पावणे 8. त्यात भारी त्रास द्यायचा. बघितलं आणि डोकं तडकलं तशी मीच निघाले घरातून. कसं झालं तरी नवरा म्हणजे देवा ब्राह्मणासमक्ष गाठ बांधलेली असते ना आपली त्याच्याशी. नरकवास काढायला देव ब्राह्मण येत नाही. ते नशिबाचे भोग असतात एकेकाच्या. म्हणून काय मेल्या मड्यागत मरे पत्तर सहन करायचंय? मी इथं राहिले कायमची तर तुम्हाला चालेल? मला घराबाहेर काढू नकोस म्हणजे झालं. तू जग, मी पण जगते. हो हो. मी एक दिवस असा नव्हता इथली आठवण मला झाली नाही. इथून गेली ती संपली, मेली, काही संबंध नाही मग तिचा. पोटात नाही ना लागलं? पोटाखाली? तिला बाहेर काढ, तुला सांगतोय. घर तुझं आहे काय? मी आणली होय तिला इथं. मग तू कशाला मध्ये आलीस आमच्या? खुनासाठी तू जाशील खडी फोडायला आणि मला जावं लागेल पोटाची 1.5 वितीची खळगी भरण्यासाठी रोज नवीन गिराईक शोधत धंद्याला.
रोज 10 जनावरांकडून फाडून घेण्यापेक्षा एक काय करते ते करू दे. संशय येत होता गेला आठवडाभर. हे रोज दुपारी जाते कुठं? मरेन तर त्यांच्या मांडीवर भरल्या चुड्यानं मरेन. पुरुष स्वतःचा वर घेतला तुला अंगावर, आता नाही घेणार. गेले कित्येक दिवस काय पण जमत नाही तुला. तिकडे हात स्वयंपाकघरात खूड झालं की थंड पडतोस तू. ते आल्यापासून मर्द राहिला नाहीस तू. पुरता पाहुणे आठ केला तिने तुला. तुझ्यामुळे पाहुण्यात ठरलो मी भिकारडे. मी जाते पण एक सांगायचंय. तिथे मुसलमानाशी जाते रोज. कोण मुसलमान? दाऊद. तुमच्या मांडीवर मरण येणार आहे मला. तुम्ही घाबरू नका. आपण हिला पुरूया इथं घरातच. घ्या ही, कुणाला कळणार नाही. मग मी स्वतः सांगेन निघून गेली म्हणून.